आहे. काय महत्व आहे होळीचं? खरं तर होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येतो आणि सगळ्याच पौर्णिमांचं महत्व खरं तर बौद्ध इतिहासामध्ये खूप अनन्य साधारण असं आहे. परंतु त्यातल्या त्यात फाल्गुन पौर्णिमा हे आपल्यामध्ये एक महत्वाचं अशी पौर्णिमा आहे आणि तिचं एक विशेष स्थान प्राचीन बौद्ध इतिहासामध्ये आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे बुद्धाने ग्रहत्याग, सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला आणि ग्रहत्याग करून कपिल वस्तू सोडून तथागताने किंवा सिद्धार्थाने संन्यासी जीवन जे आहे ते अनुभवायला सुरुवात केली आणि 7 वर्षाच्या प्रदीर्घ अशा तपश्चर्येनंतर बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केलं. या बुद्धत्व प्राप्तीच्या पश्चात म्हणजे 7 वर्षानंतर बुद्ध कपिल वस्तूमध्ये आपल्या आप्त स्वकीयांना भेटण्यासाठी येतात. आप्त स्वकीयांना आपल्या 25,000 भिक्खूंच्या संघाबरोबर तथागत बुद्ध कपिल वस्तूला येतात ही बातमी जेव्हा शुद्धोधनाला कळते तेव्हा कपिल वस्तूचे सर्व नागरिक आणि कपिल वस्तू मधील प्रत्येक जण एवढा आनंद आणि उल्हासी होतो की हा आनंद आणि उल्हास त्यांनी गोड धोड बनवून हे गोड धोड अन्न एकमेकांना भरवून त्यांनी हा उल्हास साजरा केल्याचा इतिहासामध्ये नोंद आहे. एवढंच नाही तर ज्या दिवशी तथागत बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिल्यांदा कपिल वस्तूमध्ये येतात त्या दिवशी तथागतांचं स्वागत कपिल वस्तीतल्या प्रत्येक नागरिकानं केलं. एकमेकांच्या अंगावर रंग उधळून या बुद्धाच्या संघाचं स्वागत नागरिकांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर बुद्धाचं आगमन झाल्यानंतर कपिल वस्तूचे राजे शुद्धोधन यांनी कपिल